रायगड ही फक्त डोंगरावरची रचना नाही, ही आहे मावळ्यांच्या रक्ताने, घामाने आणि स्वप्नांनी घडवलेली राजधानी. इथे उभं राहिलं की मनात एकच विचार येतो, आपण कितीही लहान असलो पण स्वप्न मोठे असू शकतात, आणि त्या स्वप्नांसाठी लढण्याची प्रेरणा देणारी जागा म्हणजे रायगड. ही पायरी रायगडच्या शिखरापर्यंतचा मार्ग. जवळपास 1500 ते 2000 हून अधिक दगडाच्या पायऱ्या, ज्यात प्रत्येक पावलावर इतिहास आणि शौर्याच्या गाथा ऐकायला मिळतात. या पायऱ्या चढताना थोडा दम लागतो, पण एक खरं कळतं, जीवनात जिथे उंची आहे तिथे संघर्ष असतो. महाराजांच्या काळात ही पायरी म्हणजे सैनिकांची परीक्षा होती. आज ती आपल्याला सांगते, थांबू नका, कारण तुमचं शिखर अजून पुढे आहे. हा महादरवाजा फक्त प्रवेशद्वार नाही, ही आहे एक प्रेरणा, जिथून शिकवण मिळते की मोठ्या स्वप्नांसाठी मजबूत दार, कठीण पायऱ्या आणि अखंड मेहनत आवश्यक असते. या पायऱ्या, या भिंती, इथे प्रत्येक दगड जणू इतिहास सांगतो. महाराजांच्या स्वराज्याला बळ देणारी राजधानी रायगड समुद्रपट्टीपासून जवळपास 3000 फूट उंच. हा किल्ला आजही तितकाच भक्कम, तितकाच प्रेरणादायी. रायगड आपल्याला शिकवतो की उंची महत्वाची नसते, उंचीपर्यंत पोहोचण्याची जिद्द महत्वाची असते. हा राजदरबार 1674, इतिहासातील सर्वात भव्य क्षण. याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगडचा राजदरबार आजही एक ऊर्जा देतो. आपण कितीही अडचणीत असलो, योग्य विचार, योग्य निर्णय आणि लोकांसाठी केलेलं काम तुम्हाला शिखरावर पोहोचवू शकतं. काहीच थरथरणारे निर्णय, लोकांसाठी झोप गमावलेले दिवस, राज्य वाढवण्यासाठी ओतलेले रक्त, हा दरबार सांगतो, राजा तोच जो स्वतःसाठी नाही तर आपल्या लोकांसाठी लढतो. टकमकतो, इथून खाली पाहिले की जीव घाबरतो, पण इथे उभं राहून कळतं, भीती मनात असते दरीत नाही. टकमकतो, दरीच्या काठावरून दिसणारं अफाट साम्राज्य. इथे उभं राहिलं की समजतं, जीवनात अडचणी कितीही असल्या आपण खाली पडायचं नाही. संघर्ष किती मोठा असो, माणूस त्याहून मोठा असतो. ही जागा आपल्याला सांगते, तुमचा दृष्टिकोन उंच असेल तर कोणतीही दरी तुम्हाला खाली ओढू शकत नाही. ही आहे रायगडची शक्ती, जगदीश्वर मंदिर. महाराज दररोज इथे येत असत. शत्रूंचा सामना करायचा असो, राज्यकारभार करायचा असो, इथूनच त्यांचं मानसिक बळ मिळायचं. या मंदिरात उभं राहिलं की जाणवतं, शक्ती फक्त तलवारीत नसते, ती मनातही असते. आणि आता आपण आलेलो आहोत त्या जागी, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा हृदय दरदरतं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. येथे उभं राहिले की डोळ्यात आपोआप पाणी येतं. ही आहे त्या राजाची अंतिम विश्रांती, ज्यांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी लढले. महाराजांच्या समाधी समोर मन एकच गोष्ट शिकवत, जगण्यासाठी नाही तर इतरांसाठी काहीतरी मोठं करून जायचं. रायगडच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक दगडावर एक महान व्यक्तीची छाप कोरलेली आहे. हिरोजी इंदुलकर, महाराजांची विश्वासू गड रचनाकार, ज्यांनी रायगडचा कणकण शौर्याने आणि बुद्धिमत्तेने घडवला. या गडाच्या पायऱ्या, महादरवाजा, राजदरबार, या सर्वांचं वैभव आजही यांच्या कार्याशी साक्ष देतो. रायगड म्हणतो, स्वराज उभं राहिलं ते तलवारीवर नाही, तर अशा असामान्य हातांनी जे राष्ट्र घडवतात. रायगड आपल्या इतिहासाचं शिखर, आपल्या अभिमानाचं मंदिर आणि आपल्याला दररोज आठवण करून देणारी प्रेरणा. हा किल्ला सांगतो, संघर्ष संपत नाही, पण विजेता तेच होतात जे शेवटच्या श्वासापर्यंत लढतात. तुमच्या आयुष्यातला रायगड काही असो, स्वप्न, करिअर किंवा लाईफचा उद्दिष्ट, लढत राहा, थांबू नका, कारण आपण मराठे. आपला इतिहासच जिद्दीवर लिहिला आहे. जय शिवराय, जय भवानी.
मी तुम्हाला एक विनंती करेल की आयुष्यात एकदा तरी रायगड पहा. स्वर्ग काय असतं ते समजेल. बाकी व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.